वज सपनाच र मिरवू कसं हे कळनाच र माझ्या एकी राग देवा धरलास का काळजात वन वायो ठेवलास का जिथं माझी आकाशाला भिडू दे रे देवा पोलिसाचं वन आज कळू दे रे जिथं माझी आकाशाला भिडू दे रे देवा पोलिसाचं वन आज कळू दे रे पोलिसाचं वन आज कळू दे रे थकलाय बाप माझा थकली माय देवा तुझ्या आधी त्याच पूजतो मी पाय थकलाय बाप माझा थकली माय देवा तुझ्या आधी त्याच पूजतो मी पाय दिला सबूत मी पुरा करणार हा खामागणी धाव असा घेणार मी हा नाही येळ मला आता जगायला फार जिंदगीची मजा केली म्याच ठार महिंद्रार भरती निघाली भरती ए अरे काय दाखव जे बोलले होते तुला नाही जमणार भावा आता खूप जवळ आलोय आता ते सत्यात उतरवणार पाणी म्हणजे जीवन आहे आणि हे एवढं मोठं पुण्याचं काम बाबा करतात खरंच एक कौतुकास्पद काम आहे तसंच ते इतकंच नव्हतं कुठे अपघात झाला किंवा ते घर झालं तर त्या ठिकाणी सुद्धा ते स्वतः उपस्थित राहून त्यांना मदत करतात आणि या सर्व कामाचा आम्हाला अभिमान वाटतो आणि हे काम सतत त्यांच्या हातून असंच पुढे चालत राहावं एवढीच इच्छा आहे. आता त्या ठिकाणावरून श्री संत बागडेबाबा मानवता संघटनेच्या वतीनं प्रत्येक वर्षी सालाबादप्रमाणे आज तब्बल 18 वर्ष झालं जेव्हा जत तालुका सातवीबरोबर दुष्काळ आहे आणि ते दुष्काळ असताना जेव्हा माडगावमधून आम्ही पायी दिंडी जेव्हा काढली होती माझ्या संघ घेतली कोटे असतील कामाडा बनकर असतील आमचे निंबाई माळी सावकार असतील हे सगळेच मंडळी सातत्यपूर्वक गेले अनेक दिवस माझ्यासोबत आहेत आणि त्या गावचे सरपंच उपसरपंच राजेमध्ये सर्व पदाधिकारी पत्रकार बांधव हे मॅडम असतात हे सगळेच मंडळी गेले अनेक दिवस आमच्या प्रत्येक लढ्यामध्ये सक्रिय असतात. आज जर बघितलं तर आज जर तालुका दुष्काळ आहे पण जेव्हा टँकरची सुरुवात जेव्हा चालू केली तेव्हा प्रत्येक वेळेस 108 टँकर जात तालुक्यामध्ये तेव्हा आम्ही जी सुरुवात केलेली ती सुरुवात आतापर्यंतच्या कालावधीमध्ये जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा प्रत्येक यात्रेमध्ये आम्ही सक्रिय सहभाग श्री संत बागडेबाबा मानवता संघटना म्हणून घेतो. जेव्हा 108 टँकर आणि जत तालुक्यामध्ये 36 चारा चालू होत्या तेव्हा देखील आम्ही मागील त्या गावाला टँकर देण्याचं काम एक उपक्रम केला होता. तसाच उपक्रम गेले सातत्यपूर्वक जच्या यात्रेमध्ये अनेक जनावरं त्या ठिकाणी येतात तर त्या जनावरांना पाणी मोफत भेटावं म्हणून ही आम्ही एक संकल्पना आम्ही सगळेच मंडळी गेल्या अनेक दिवसापासून करतोय. ती संकल्पना तेवढ्यापुरती मर्यादित न ठेवता ते तब्बल 18 वर्ष झालं आम्ही करतोय आणि इथून पुढे करत राहू. आणि आई यल्लमा देवीची चरणी प्रार्थना करतो लगेच 2-4 दिवसामध्ये नवीन वर्ष सुरुवात होते ते नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटी जाऊ आणि लवकरात लवकर जत तालुक्यामध्ये म्हैसाळचं पाणी मोठ्या गतीने चालू आहे ते लवकरात लवकर आम्हाला जत तालुक्यातल्या वंचित शेतकरी भागाला मिळावं अशी पांडुरंगाची चरणी प्रार्थना करतो. थांबतो. धन्यवाद. जय बाबा. डोक्यावर वज सप